नाशिकमध्ये बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील फरार आरोपी संजय भास्करराव गरुड, व्यवसाय संस्था चालक, राहणार के नगर, शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्म हाऊसवरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। तपासात गरुड यांच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील तब्बल 19,777 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयातच नसताना बनावट मान्यता तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आदेश तयार करून वेतन आणि थकबाकी काढल्याचा आरोप असून आतापर्यंतच्या तपासात सुमारे 1200 आरोपी निष्पन्न झाले आहेत। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सर, या सगळ्या शालार्थ आयडी प्रकरणामध्ये मोठी कारवाई तर आपण केलेली आहे। कुठून आरोपीला अटक केली, आरोपीचा नेमक्या सगळ्या संदर्भामध्ये काय होतं? बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड, यास नातेपोते, जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। सर, या सगळ्या संदर्भात आपण तपास करताय, किती आरोपी आतापर्यंत अटक झाले आहे, शोध अनेकांचा सुरू आहे। नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण संस्था पण किती आहे, काही माहिती आली आपल्यापर्यंत? आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। या आरोपीचा नेमका काय रोल होता, त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतली, काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा हा संस्था चालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे।